एक व्यक्ती जी आपल्या स्वतःच्या मुलीचं लग्न लावून तिला संसारामध्ये स्थिर करते, ती इतरांच्या मुलींना डोक्यावरचे केस काढून संन्यास घेण्याची प्रेरणा कशी काय देऊ शकते, असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनला केलाय. मंगळवारी 150 पोलिसांची तुकडी कोयंबतूर येथे स्थित ईशा फाउंडेशनच्या आश्रमात झडती घेण्यासाठी पोहोचली होती. अलीकडेच तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या एका माजी प्राध्यापकाने आपल्या 2 मुलींना ईशा फाउंडेशनच्या कोयंबतूर येथील आश्रमामध्ये जाणून बुजून डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप करत मद्रास उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि या प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने सध्या पोलिसांना ईशा फाउंडेशनच्या विरुद्ध असलेल्या सर्व आरोपांचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर मंगळवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 ला ही कारवाई करण्यात आली. एस कामराज नामक या प्राध्यापकाने हिबियस कॉर्पस याचिका मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे आणि त्या अंतर्गत ईशा फाउंडेशन वरती काही गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलेले आहेत. दरम्यान हे एकूणच प्रकरण काय आहे, कामराज यांचे आरोप काय आहेत, त्याच्यावरती त्यांच्या मुलींची प्रतिक्रिया काय आहे व ईशा फाउंडेशनने या एकूण प्रकरणात नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय याविषयीची तपशीलवार माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी सिद्धी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आता सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की ईशा फाउंडेशनच्या विरुद्ध मद्रास उच्च न्यायालयामध्ये नेमकी तक्रार काय दाखल झाली आहे. तर तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एस कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस ही याचिका दाखल केली आहे आणि त्यामध्ये त्यांनी अशी माहिती दिली आहे की त्यांच्या 2 मुली ज्यांची नावं आहेत गीता कामराज उर्फ मा माथी आणि लता कामराज उर्फ मा मायू या 42 व 39 वर्षीय मुलींना ईशा फाउंडेशनच्या कोयंबतूर येथील आश्रमामध्ये जाणून बुजून जबरदस्ती डांबून ठेवण्यात आलंय. त्यासाठी त्यांचंही ब्रेन वॉश करण्यात आलंय आणि त्यांना संन्यास घेण्यासाठी सुद्धा जबरदस्ती केली जाते, असं कामराज यांनी म्हटलं होतं. दरम्यान या एकूण तक्रारीनंतर जेव्हा मद्रास उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी पार पडली तेव्हा उच्च न्यायालयाने सुद्धा ईशा फाउंडेशनच्या विरुद्ध अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसंच राज्य सरकारला ईशा फाउंडेशनच्या विरुद्ध असलेल्या आरोपांचे तपशील सादर करण्याचे आदेश सुद्धा उच्च न्यायालयाने दिले होते. यानुसार मगाशी म्हटल्याप्रमाणे मंगळवारी 1 ऑक्टोबर 2024 ला साधारण 150 पोलिसांची तुकडी ही कोयंबतूर येथे स्थित असलेल्या ईशा फाउंडेशनच्या आश्रमामध्ये झडती घेण्यासाठी पोहोचली होती. मात्र ईशा फाउंडेशन मध्ये आलेल्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली नसून तिथे येऊन केवळ चौकशी केलीये, पाहणी केलीये, अशी माहिती ईशा फाउंडेशनने सादर केलेल्या निवेदनामध्ये देण्यात आली आहे. पोलीस अधिकारी ईशा फाउंडेशनच्या आश्रमामध्ये आले, तिथे असलेल्या स्वयंसेवकांशी त्यांनी चर्चा केली, ते इथे कुठून आले याबाबत प्रश्न विचारले, तसंच त्यांच्या जीवनशैलीविषयी काही प्रश्न विचारले आणि साधारण चौकशी व तपास या ईशा फाउंडेशनच्या आश्रमामध्ये पार पाडला, अशी माहिती ईशा फाउंडेशनने जाहीर केलेल्या निवेदनामध्ये देण्यात आली. एकूण हे जे प्रकरण आहे त्यामध्ये गीता व लता कामराज या दोन्ही मुलींची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकरणी जेव्हा मद्रास उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली त्यावेळेस गीता व लता या दोघींनी सुद्धा उच्च न्यायालयामध्ये उपस्थित राहावं असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार गीता व लता कामराज या दोन्ही महिला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान उपस्थित होत्या. मात्र इथे एक विशेष गोष्ट अशी घडली की या दोघींनी सुद्धा आपल्याच वडिलांनी केलेल्या आरोपाचं खंडन केलं होतं. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे एस कामराज यांनी असा आरोप केला होता की ईशा फाउंडेशनच्या या आश्रमामध्ये तरुण मुला-मुलींना जबरदस्ती डांबून ठेवलं जातंय आणि त्यांना संन्यास घेण्यासाठी त्यांचं ब्रेन वॉश केलं जातंय. मात्र या दोघींनीही म्हणजेच गीता व लता कामराज या दोघींनी सुद्धा आपण या आश्रमामध्ये स्वेच्छेने राहतोय, आपण स्वतःहून इच्छा असल्यामुळे इथे आलेलो आहोत असं सांगत आपल्या वडिलांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं. असं झाल्यानंतरही एस कामराज यांनी या तरुण मुलींचं ब्रेन वॉश करण्यात आलंय या आरोपावरती ठाम राहण्याची भूमिका घेतली. इतकंच नाही तर या आश्रमामध्ये अन्यही काही तरुणांना डांबून ठेवण्यात आलेलं आहे आणि इथे त्यांना त्यांच्या नातलगांना सुद्धा भेटू दिलं जात नाही असाही आरोप करण्यात आला होता, ज्याची सुद्धा उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दखल घेतली होती. इतकंच नाही तर याचिकेमध्ये असलेला आणखी एक महत्वाचा उल्लेख म्हणजे ईशा फाउंडेशन मध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरवरती पॉक्सो अंतर्गत म्हणजेच लहान मुलांचं लैंगिक शोषणाविरुद्ध संरक्षण करण्यासाठी जो कायदा तयार करण्यात आलाय त्या अंतर्गत या डॉक्टरवर गुन्हा दाखल केलेला आहे असाही उल्लेख या याचिकेमध्ये आढळला होता.
दरम्यान या एकूण प्रकरणावरती जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनने काय स्पष्टीकरण दिलंय ते आता आपण जाणून घेऊया. दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये ईशा फाउंडेशनने नेमकी काय भूमिका मांडली आहे हे आता आपण पाहूया. ही भूमिका स्पष्ट करताना ईशा फाउंडेशन तर्फे ट्विटरवरती तसंच त्यांच्या सोशल मीडियावरती एक निवेदन जारी करण्यात आलं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की खरं तर कुठलीही प्रौढ व्यक्ती ही स्वतःसाठी निर्णय घेण्यासाठी सक्षम, स्वतंत्र आणि विवेकी असते. आम्ही इथे कुणालाही संन्यास घ्या किंवा घेऊ नका, लग्न करा किंवा करू नका असं सांगत नाही. ईशा योग केंद्रामध्ये हजारो लोक राहतात आणि त्यातील अनेक जण हे संन्यासी नाहीयेत. तर काहींनी संन्यासी राहण्याचा किंवा ब्रह्मचारी होण्याचा निर्णय हा स्वतः घेतलेला आहे. राहिला प्रश्न या याचिकाकर्त्याचा, तर या याचिकाकर्त्याने यापूर्वी सुद्धा ईशा फाउंडेशनद्वारे बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीमध्ये तपास करण्यासाठी, तिथे जाऊन चौकशी करण्यासाठी सत्यशोधक समितीचा भाग असल्याचा खोटा बनाव रचून, खोटं सांगून या आवारामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर इथल्या लोकांच्या विरुद्ध फौजदारी खटला सुद्धा दाखल केला होता. या विरोधात मद्रास उच्च न्यायालयाने पोलिसांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सुद्धा स्थगिती दिलेली आहे आणि हे एक प्रकरण सोडल्यास ईशा फाउंडेशनच्या विरुद्ध कुठलाही फौजदारी गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाहीये असं सुद्धा या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर इतकंच नाही, तर जे कोणी अशा प्रकारची तक्रार दाखल करून ईशा फाउंडेशनच्या विरुद्ध अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा ईशा फाउंडेशनने या निवेदनामध्ये दिलेला आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी मद्रास उच्च न्यायालयामध्ये पार पडणं बाकी आहे. या प्रकरणी सध्या मगाशी सांगितल्याप्रमाणे पोलिसांची तुकडी ईशा फाउंडेशनच्या विरुद्ध असलेल्या सगळ्या आरोपांचे तपशील गोळा करते. हे तपशील जेव्हा न्यायालयात सादर केले जातील त्यावर आधारित मग दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेत पुढे निकाल दिला जाईल. त्याविषयीचे सुद्धा आपल्याला अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपण लोकसत्ता.com या वेबसाईटला तसंच लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि त्यासाठी आता लगेचच सबस्क्राईब बटन सुद्धा आवर्जून दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा लोकसत्ता लाईव्ह.